सरपंच तात्या नारायण लेले कडगड्यात हाजीर हो. चेत्या किलबिलेराव हरपले, सोन्या गुलकंदराव सापडले, दोन्ही कडगड्यात हाजीर हो. कुठं गेले जिथे सर दोघं जण? गेले कुठं? सबूत आणायला गेले का काय आणायला गेले? हे येणारच नाहीये आता. हे डायरेक्ट तुम्हाला सेंटर जायला तर दिसणार आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्याचं. 1-2 मिनिटं उशीर होईल पण ते येईन नक्की. अरे म्हणे आपल्यापाशी सबूत आहे. वावराच्या रस्त्यावरचे जे सीसीटीव्ही कॅमेरे आहे का त्या दोघांना चोरले म्हणून त्याचाच आवाज येऊ राहिला. हे जज साहेबले दाखवून देतो पर्यंत. जज साहेब, अधिक आमचा एक चोरीचा आरोप आहे त्याच्यावर का त्यानं वावराच्या रस्त्यावरचे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा चोरले आणि त्यांचा आमच्याशी सबूत आहे. ते आम्ही पेश करणं चाहत आहे. नसन जमत तुम्हाला हिंदी तर तुम्ही मराठीत बोलले तरी चालते. प्रस्तुत करत आहे असं म्हणा. पेश करणं चाहत आहे हे काय झालं? हिंदी मराठी मिक्स करून बोलू राहिले तुम्ही. करा, प्रस्तुत करा. ॲडव्होकेट जिते याच्यापाशी आणखी एक सबूत आलेला आहे जे सीसीटीव्ही कॅमेराचा चोरीचा आहे आणि त्याच्यात थोडाफार आवाज सोने आणि चेतासारखा येत आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे यावर? जज साहेब, आमच्यापाशी बी एक सबूत आहे. आमचे 2 ते क्लायंट आले का त्याच्यापाशी पुराव्या सुद्धा आहे. कारण आहे ना, पैसे देऊन 200-200 रुपये हे केस दाबण्याचा प्रयत्न केला आहे. हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. काय केलं? हे खरी गोष्ट आहे काय? त्याचं कायले टेन्शन घेऊन राहिला तू? हे 3 सबूत आहे ना. 2 व्हिडिओ ते झाले, 1 व्हिडिओ हा झाला. त्याच्यापाशी एकच सबूत आहे का 200-200 रुपये देऊन व्हिडिओ दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून. तू पहिले ह्या 3 व्हिडिओवर फोकस करायला लावणं का तो 1 व्हिडिओ करायला लावतं? आणि कुठं गेले ते दोघं जण? विचार ना कुठं गेले तर. येऊन काऊन नाही राहिले? इतक्या वेळ झाला तरी. ऑर्डर ऑर्डर असं आपापसात बोलायचं नाही इथं. हे कोर्ट होय. कधी येते रे सबूत घेऊन दोघं जण? आता पता नाही दोघांचा. कुठं गेले? कुठं लटकले? कुठं गेले रे बाबा हे दोघं जण? काय करायला गेले तर? काय माहित कोणतं सबूत आणून राहिले एवढं भारी. ॲडव्होकेट पी जिते, जर आता 10 मिनिटात जर तुमचे क्लायंट आले नाही तर त्यांना 1 वर्षाचा कारावास व दंड स्वीकारण्यात येईल. झालं, 10 मिनिटात जर आले नाही ते तर तात्या जितले समजा केस. नाही जरी आले तर तात्यापाशी 3 सबूत आहे. त्याच्यानुसारही केस जिंकतेस. चल लवकर, चल. लय उशीर झाला आपल्याला. चल लवकर. गंगे, लवकर समोर गाडी घे. अरे वाचवा वाचवा, आम्हाला kidnap केलं. लवकर घे इथून गाडी आपल्या अड्ड्यावर. अरे वाचवा वाचवा. पकडा रे जायले, पकडा रे. अरे पोट्ट्याला नेलं जाईन. 2 पोट्ट्याला नेलं रे. पकडा रे. अरे पकडा रे जायले. ॲडव्होकेट जिते, फक्त 2 मिनिटं राहिले आहे. या 2 मिनिटात जर तुमचे क्लायंट आले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि 1 वर्षाची सजा आणि 10,000 रुपयाचा दंड स्वीकारण्यात येईल. झालं, तात्याच्या जिकून निकाल लागते. ते पोट्टे काय 2 येत नाही. भेले ते त्याला माहीत आहे का आपल्याशी काही सबूत नाही आहे. झालं नाही तर पयाले असन ते कुकडे. त्याला माहीत आहे आता आपल्याला सेंटर जायलाच टाकते म्हणून. फरार झाले असन ते कुठं ना कुठं. शाहरुख फोन लावून पाय बरं रे त्याला. कुठं गेले ते दोघं जण? येता काही झालं तर नाही त्याच्यासोबत? अरे फोन बी तर उचलून नाही राहिले ते. स्विच ऑफ दाखवू राहिले. जिते सर, फोन लावला त्या दोघायले. फोन स्विच ऑफ दाखवू राहिले त्याचा आला. कुठं गेले हे दोघं जण? सबूत आणतो म्हणे ना. पैसे नाही दिले मिळाले पुरे. समजून नाही राहिलं. झाली यायले सजा तर झालीच आता 1 वर्षाची आणि 10,000 रुपये दंड बी बसला याच्या अंगावर. झालं काम. आता मुश्किल आहे. 10 मिनिटं म्हणून 15 मिनिटं झालेली आहे. सोन्या गुलकंदराव सापडले, चेत्या किलबेराव हरपले. हे दोघंही इथं कडगड्यात आलेले नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्याचं सगळं सबूत व सगळे पुरावे तात्याकडे असल्यामुळे तात्या नारायणराव लेले हे केस जिंकलेले आहे व सोन्या चेत्या ह्या दोघांना 1 वर्षाची कारावास व 10,000 रुपये दंड असं त्यांच्यावर केस झालेली आहे. तात्या इथं केस जिंकलेले आहे. चेत्या आणि सोन्या हे जिथे कुठे लपलेले असतील तात्काळ पोलीसवाल्यांनी पकडावे व सेंट्रल जैलात त्याला नमूद करावे. काय हो जिते साहेब, नावातच फक्त जिते आहे काय? केस हरू राहिले. हां, अरे ते दोघं बस्तर होते ते. कायलेच केस लढले त्याचीवाली. इथे कोणीही एकमेकाला टार्गेट करू नका. चला बाहेर जा सगळे चला. कॉंग्रॅच्युलेशन सरपंच साहेब केस जिंकल्याबद्दल. धन्यवाद शिंदे साहेब, पण तुमच्याच प्रयत्नानं आज हे केस जिंकलो आपण. काय पाहू राहिले सगळे एका जागी? या ना तुम्ही या इकडे. हे तर सोन्या आणि चेताची गाडी होय. मग हे कोर्टात आले तर कोर्टाच्या अंदर काऊन नाही आले? कुठं गेले? शिंदे साहेब, लवकरात लवकर त्याला पकडा. फरार व्हायच्या अगोदर हे फरारीत आहे. बरोबर बोलले आता तुम्ही. लवकरच जाऊन त्याला गिरफ्तार करावं लागल. गाडी इथं ठेवून गेली आणि ते पळू राहिले. त्याला माहित होतं का केस तात्या जिंकणार आहे आणि आपल्याला सजा होणार आहे. पळाले. चला तात्या, आपण घराकडे निघून जाऊ. लय उशीर झाला. एखादी वावरातही चक्कर टाका लागते. पूर्ण लक्षात आलं चेत्या, पूर्ण लक्षात आलं. आपल्या पाशी जे सबूत होतं ते तात्यानं कोर्टापर्यंत येऊ नये द्यासाठी आपली किडनॅपिंग केली आणि आपल्यावर आता
सजा लागली असन कोर्टातनी. आपण जिथं सापडलो तिथं आपल्याला पोलीसवाले पकडन आणि 1 वर्षाचा आपल्याला सेंट्रल जेलात टाकून देन आणि दंडही लावन. सगळा तात्या शिंदे साहेबाचा प्लॅन होया. बरं बरं, चुपचाप मोबाईल काढ आणि आपल्या वकिलाला एक मेसेज टाक, आपली किडनॅपिंग केली म्हणून तात्यानं. लवकर टाक चुपचाप, मध्ये यायचं लक्ष नाही गेलं पाहिजे. मोबाईल द्या इकडे, मला सगळंच ऐकू येऊ राहिलं. लवकर 2 मिनिटात मोबाईल द्या, नाही तर मग लवकर लवकर मोबाईल द्या. काय लेका सोन्या, तुला कानात नाही सांगता आलं काय? ॲडव्होकेट जिते सर. नमस्कार, बोला. नमस्कार नमस्कार. तुम्ही तुमच्या इकडून चांगला प्रयत्न केला आहे. तुम्ही चांगली केस लढली. त्या 2 पोराची गाडी हे इकडेच आहे, पाहून घ्या मागं. हे दोघांची गाडी इकडे आहे, तर हे दोघं कुठं गेले मग? आले कोण नाही कोर्टाच्या अंदर? ते दोघं आलेले आहे सर इथं, पण कुठं गेले काय गेले हे नाही माहीत. याचा तुम्ही शोध लावा. आम्हाला तर वाटू राहिलं सर, हे शिंदे साहेबाची आणि सरपंच साहेबाची काहीतरी मिली भगत आहे आणि त्या दोघाईले कुठंतरी थांबून ठेवलं आहे जाणून बुजून. आणि त्याच्या पदचं सबूत मिटवासाठी हे सगळं त्यानं केलं आणि त्याला सजा व्हासाठी, असं आम्हाला वाटते. पण तुम्ही कोण आहे? तुम्ही त्याच्या विरोधात बोलू राहिले? तुमचे शुभचिंतक म्हणून समजून घ्या तुम्ही. निसटले रे हातातून. आता सापडायला पाहिजे होतं. आता सापडले असते ना, सांगितलं असतं त्याला कशी किडनॅपिंग करणार असतं तर. त्या 2 पोट्ट्यानं केस लढासाठी पैसे नाही दिले. पैसे तर देऊनच देईन ते तुम्हाला, पण सध्या आहे कुठं, का फरार होऊ राहिले, का अधिक काही गोष्ट आहे ते पहा तुम्ही. गेले तर गेले कुठं इतक्या वेळचे? केस हारून टाकली आणि पैसे द्यायचे आहे माये. हे वकील साहेब इथं थांबलेले आहे. हे वकील त्याच्या ओळखीचे आहे वाटते. का वकील साहेब, हे गाडीवर जे बसले होते 2 पोरं तुमच्या ओळखीचे आहे का? हा, ओळखीचे आहे ते 2 जण. दिसले का तुम्हाला कुठं गेले तर? अरे दिसले काय? अरे त्याला किडनॅप करून घेऊन गेली एक गाडी. 2 जण होते त्याच्यात, चाकू होते त्याच्यापाशी. आम्ही धावलो त्याच्या मागे, सापडले नाही. गाडी कोणती होती आणि ते 2 जण ओळखू शकता का तुम्ही? त्या 2 जणांना तोंडाले रुमाला बांधले होते, ते तर काय दिसले नाही. पण ते गाडी ओमनी होती, ओमनी. तुम्ही कुठं राहता? आम्ही इथंच राहतो. कोणाचे काही कागदपत्र राहिले वगैरे तर ते बनवून देतो. इथंच राहतो बाहेर. ठीक आहे, असा सगळा प्लॅन आहे तो. अच्छा, तात्यानं शिंदे साहेबानं दोघांची किडनॅपिंग केली का ते सबूत इथपर्यंत यावं नाही, कारण त्याला भेव होतं जर सबूत आलं तर तात्या आणि शिंदे साहेब हे सगळ्याले 1 वर्षाची सजा होईल म्हणून आणि दंड आकारण्यात येईल. त्याच्यासाठी यायला किडनॅपिंग केलं आणि जाणून बुजून उशीर केला आणि यायला 1 वर्षाची सजा आणि दंड आकारण्यात आला. अच्छा अच्छा, आता तर केस सुरू झाली. कायचा विचार करू राहिले जिते साहेब? झाला आता, तुम्हाला म्हटलं होतं ना. आता तर सुरुवात झाली. झालं, सुरुवात खतम झाली आता तुमची. नाही नाही ॲडव्होकेट सुर्वे, सुरुवात तर आत्ता झाली केसची. आता समोर पहा आता काय काय होते तर. सोडन नाही तुम्हाला, असं नाही सोडन. मला पैसे भेटले नाही चालते, पण केस नाही हारीन मी. केस जिथूनच दाखवन तुम्हाला. उद्या आधी कोर्टात यावं लागेल तुम्हाला. थांबा तुम्ही. कोणतं सबूत भेटलं यायले? उद्या आधी कोर्टात यायला लागेल म्हणते. झालं ना आता. आता काय राहिलं? लवकर चेत्या कुठं आहे? लवकर सांगा. कोर्टात असते गेली ती किती वेळची गाडी घेऊन. त्याच्याची सबूत आहे म्हणे. आता म्हणे यायला सजा होते म्हणे त्या सबूतच्या दरम्यान. आम्हाला सजा? त्याला 1 वर्षाची सजा आणि त्याला 10,000 रुपये दंड. समजले ना? 1 वर्षाची सजा, 10,000 रुपये दंड, अशी कार्यवाही करण्यात आली आहे त्याच्यावर. केस जितले तात्या. सोन्यांचे त्या केस हारले. पण कसे काय? सबूत तर होतं ना त्याच्यापाशी. सबूत असल्यानंच होत असते काय? कोर्टातच ते टायमावर आले नाही. त्याच्या ज्यानं जजनं निकाल लावून टाकला आणि हे दोघं फरार इथं आहे. हे दोघं कुठेतरी पळून जाणार आहे. पळून गेले असन का काय माहीत. मला लवकर घरी पाहू द्या पहिले, आहे का नाही याचे. त्याला पकडाचा आदेश आलेला आहे. 1 वर्षाची सजा आणि 10,000 रुपये दंड. 1 वर्ष म्हणून 2 वर्ष ठेवा, पण सुधरूनच बाहेर आणजा. तसे आणजा नका त्याले. शिंदे साहेब, माया फुल सपोर्ट आहे का तुम्ही त्याला पकडा. 1 वर्ष म्हणून 2 वर्षाची सजा द्या. दंड भरायला मी तयार आहे, पण त्याला सुधरूनच बाहेर काढा. आता हे धंदेच बंद केले पाहिजे त्यानं. सारखे शाळेत पाहिले पाहिजे. मला परमिशन द्या तुमच्या घरात पाहायची. ते कुठं लपले असन. बिंदात जाण पहा. सापडले झोडपत न्या. लवकर बाहेर ये चाच्या. फालतू चंगळ काय करू नको. 1 वर्षाची सजा झाली आहे तुले. तू जर येत नशील आणि सापडत नशील आणि लपला असशील तर 2 वर्षाची सजा करायला लावीन. मुकाट्यानं बाहेर ये. सांगा तुम्ही कुठं लपून ठेवलाय त्याले. चांगल्यानं सांगा, घराच्या अंदर आहे नाही ते. अरे आम्ही काय कुठं लपून ठेवू? कोर्टातच गेले ना ते. तुम्ही म्हणता का टायमावर आले नाही? मग म्हणतात कुठे गेले? गाडी त्याची कोर्टाच्या अंदरच होती, पण ते दोघं कुठे गेले आधी कोणी दिसले नाही. ते फरारीत आहे. सापडले तर सजा डबल होईन त्याले, एवढं लक्षात ठेवा. ते 2 जण शिंदे साहेब इथं नसन. ते असन बस स्टँडवर नाही तर रेल्वे स्टेशनवर. चला तिकडेच टाकतो गाडी. लवकरात लवकर टाका. कोर्टात नाही गेले 2 जण, तर कुठे गेले हे? त्या लाडा ज्यानं पार वाया गेले. 1 वर्षाची सजा झाली त्याले आणि 10,000 रुपये दंड आता आमच्या खिशातून द्यावं लागते. फालतू काय लावू नका. माझ्या लाडाच्या वाया गेले, तुमच्या लाडाच्या वाया गेले. पोरं कुठे गेले ते पहा पहिले. पोलीस ठाण्यात रिपोर्ट आले चला. पोलीसवालेच त्याला पाहू राहिले. कुठं रिपोर्ट लिहिता? अभिनंदन तात्या, अभिनंदन केस जिंकल्याबद्दल. खूप सारं अभिनंदन तुम्हाला.
धन्यवाद धन्यवाद. तुम्हीच जितत होते केस. तुमच्यापाशी 3-3, 4-4 सबूत असल्यावर त्याचं एक सबूत काम करण काय? अरे एकही सबूत नव्हतं त्याच्यापाशी, एकही सबूत नव्हतं त्याच्याशी, सबूत नव्हतं म्हणून ते फरारीत आहे, गायब झाले ते. 1 वर्षाची सजा झाली आहे आणि 10,000 रुपये दंड आहे त्याच्या अंगावर. फरारीत गायब आहे ते, गायब. काही सबूत गिबूत नाही आहे त्याच्याशी, सब चिवत्या बनवायचे धंदे आहेत म्हणून तर आले नाही ते. गाडी आणून ठेवून दिली कोर्टापाशी आणि 2 जण गायब आहे. 1 वर्षाची जेल झाली का त्याला? त्याला तर 3 वर्षाची सजा व्हायला पाहिजे, कारण 303 आणि 305 कलम लागली असेल ना त्याच्यावर. 1 वर्षाची दिली बा जजनं. जज सोबत बी सेटिंग लावली काही आहे ना. 3 वर्षाची सजा डायरेक्ट 1 वर्षावर. जाऊ दे ना, 1 वर्षात तर चांगले सुधरून जाते ते. 1 वर्ष राहू दे. शिंदे साहेब आणि मोरे साहेब त्याला पाहायला गेले आता इकडे तिकडे घरी गेले आहे त्याच्यावाल्या. ते कुठं आहे ते फरारीत पळू राहिले ते, कारण त्याच्यापाशी काहीच नाही आहे. आणि त्याला 1 वर्षाची सजा दिली आहे ना, आणि त्याला माहीत होतं का आपल्याला सजा होणारच आहे आपल्याशी काहीच नाही म्हणून. इथून नाही पळाले मोरे साहेब ते. उशीर झाला आपल्याला, आले उशीर झाला. सगळ्या पोलीस स्टेशनवाल्याले फोन करून द्या का हे दोघं फरार आहे म्हणून. जिथं सापडले तिथंच पकडा. तसंच करा लागण. चला चला पोलीस ठाण्यात चला पटकन. बसले काय, जाऊ देऊ, डायरेक्ट पोलीस स्टेशनवर घ्या आपल्या. जसं सांगतो तच्च्या तसं लिहिजो. सरपंच तात्या नारायण लेले, इन्स्पेक्टर शिंदे साहेब, इन्स्पेक्टर मोरे साहेब, इन्स्पेक्टर तायडे साहेब, इन्स्पेक्टर मेश्राम साहेब, तुम्ही 5 जणांनी मिळून माझे क्लायंट सोन्या गुलकंदराव सापडले व तसेच चेत्या किलबिलेराव हरपले तुमच्याविषयी पुरावे घेऊन येत असताना तुम्ही त्यांचे अपहरण केले असून तुमच्यावर भारतीय दंड संहिता IPC धारा 363, भारतीय न्याय संहिता धारा 137च्या तहत 7 वर्ष कैद आणि जुर्माना होऊ शकतो. तरी तुम्ही कोर्टात हजर राहावे. पत्ता लिहून घे खाली. गाव 712, तालुका जिल्हा अमरावती. ॲडव्होकेट PP जिते. आणि सही चिक्का घेऊन घ्या आपला. 2 प्रिंटा काढ. एक 712 गावच्या पोलीस स्टेशनमध्ये दे आणि एक सरपंचाला देऊन दे 712 गावच्या. जा एवढं काम कर. केस हारलो पाहिजे म्हणून किडनॅपिंग केली त्यानं त्याचीवाली दोघांची. अच्छा अच्छा, सबूत तर सापडलंच होतं. मॅ चुकी केली का मी व्हॉट्सअपवर नाही मागितलं. लय मोठी चुकी केली मॅ. उद्या घेतो चांगलं फाईलवर राहिले कशी किडनॅपिंग करणं असते सांगतो. गावचे सरपंच आहे आणि इन्स्पेक्टर आहे ते जास्तच करू राहिले हे. हॅलो, इन्स्पेक्टर शिंदे साहेब बोलू राहिलो. तुमच्या व्हॉट्सअपवर 2 जणांचा फोटो टाकलेला आहे. हां, फरारीत आहे ते 2 जण. 1 वर्षाचा कारावास झाला आहे आणि दंड होईल. हां, खोटे आरोप घातल्यानुसार. हां, लवकरात लवकर कोर्टाचा आदेश आहे हा. जर सापडले तर लवकरात लवकर मला कॉल करा पकडून त्यांना. ते तुम्हाला 2 फोटो टाकले आहे व्हॉट्सअपवर. हां, कुठंही सापडले पकडा, आम्हाला कॉल करा. कोर्टाच्या आदेशानुसार आहे ते. फरार झाले आहे इथून. कूलर लावला तर जरा बरं वाटू राहिलं. लहान गरमी उरायली. हां, 41, 42, 43 जाते का 50पर्यंत तापमान काय माहीत. काही समजूनच नाही राहिलं. लहान गरम उरायलं बाबा. बरं झालं कूलर लावला तुम्ही तायडे साहेब. अंधनात आलेला होय काय? सायाले आला अंधनात म्हणे घेऊन जा म्हणे, जास्तीचा पडला येतं. मॅट लहान इकडे पोलीस स्टेशनमध्ये लावून देतो नाही काय, आपल्याला तेवढं थंड लागते. बरं केलं बरं केलं. अशी झोप घेऊशा वाटू राहिली, थंड थंड लागू राहिलं. एक झोप घेऊनच घ्या माझ्या विचारानं. झोप कुठं घेताय? पहिल्या दोघायला पाहा लागन, त्याच्या बादच आता झोप. आता झोप नाही. विचार पडला गेले तर गेले कुठं असन, हे लपले तर लपले कुठं असन. ए लय खतरनाक आहे बा. 2 जण लय चालाक आहे. फक्त एकदा हाती सापडा. आता जेवढं मारलं होतं ना त्याच्या डबल ना झोडप तर धरून, कारण आता सेंटर जायलाच नेतो त्याला कसे फरार राहायचे तर. सरपंच तात्या नारायण लेले, हे पत्र आलं तुमचं, हे घ्या. ना बहिणीचं वय वाटते आलं. अरे त्या बहिणीचं त्या नावानं येईन, मा नावानं आलं ना. का हो, कोणाच्या नावानं आलं? तुमच्या नावानं आलं ना. सही मारा इथं. चला येतो सरपंच साहेब. हा या या. कायचं होय जी? आता वकिलाचं चिन्ह दिसू राहिलं याच्यावर. आला असन कोर्टातून. केस नाही जितलो का आपण. चल अंदर. इथं कोर्टातून नाही आलं, हे वकिलाला पाठवलं होय. PP जिते सरनं पाठवलं होय. इथं काय पाठवलं? सरपंच तात्या नारायण लेले, इन्स्पेक्टर शिंदे, इन्स्पेक्टर मोरे, इन्स्पेक्टर तायडे, इन्स्पेक्टर मेश्राम, तुम्ही 5 जणांनी मिळून माझे क्लायंट सोन्या गुलकंदराव सापडले व तसेच चेत्या किलबिलेराव हरपले तुमच्याविषयी पुरावे घेऊन येत असताना तुम्ही त्यांचे अपहरण केले. अपहरण? आणि मी अपहरण कायले करू बा त्याचं? रे बापरे, डायरेक्ट अपहरणचीच केस टाकून दिली मावर. समोर वाचा बरं, समोर वाचा आणखी. असून तुमच्यावर भारतीय दंड संहिता IPS धारा 363, भारतीय न्याय संहिता धारा 137च्या तहत 7 वर्ष कैद आणि जुर्माना होऊ शकतो. तरी तुम्ही कोर्टात हजर राहावे. ॲडव्होकेट PP जिते. अरे बाप रे, असं होतं ते. काही सबूत नव्हतं याच्यापाशी, काही नव्हतं. हे सगळं असा प्लॅन होता त्याचावाला. हे आता काही मन्याच्या हातची केस नाही राहिली. चांगला वकील पकडा लागन. मन्याला काही जमत नाही. आता पुरी केस हारून टाकायचा होय. ते तर बरं झाले का 3-4 सबूत आपल्यापाशी होते म्हणून आपल्या इकडून काही ना काही जीत तरी झाली. नाही तर मन्यानं तर हरवलं होतं आपल्याला. मन्याला बच्चा खेळ नाही. हा चांगला वकील पकडा लागन.
शिंदे साहेबाला जाऊन भेटा लागणार आता पोलीस ठाण्यात. सगळा प्लॅन केलेला होय त्यानं आणि अपहरणची केस आमच्यावर टाकू राहिले आणि 7 वर्षाची जेल आमच्यावर टाकू राहिले. सांगतो त्याला कसं असते आणि त्याच्या वकिलाला सांगतो. याच्यानंतर का त्याला तोंडी लावलं तुम्ही आणि त्याचा लाडक पण लावलं तर माझ्यापेक्षा वाईट बाई नाही म्हटलं. सांगून राहिली तुम्हाला मंगला बेकार काम होऊन जाईल. इथपर्यंत गेले ते. पहिले केस टाकली त्यानं आम्ही चोरी केली नाही म्हणून आणि मार मदाळाची केस लावली आणि आता अपहरणची केस टाकू राहिली तुमच्यावर. बिलकुल त्याच्यासोबत राहायचं नाही आणि हे तुमच्यासोबत दिसले नाही पाहिजे मला आता दोघे जण. मी येतो जरा शिंदे साहेबाला भेटून. कोणत्याही कोपऱ्यात राहणार ते आज ना उद्या तर सापडण. हा कब तक बकरे की अम्मा खैर मनाएंगी नाही काय. या अंदर या पत्रकार. तिथं सही मारून द्या शिंदे साहेब. कोणासाठी आलो? तुमच्यासाठी आलो ना. त्याचा वकिलानं पाठवलं आपल्याला PPG चे.